पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रिय बंधूंनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो सिस्टरांनो हालेलुया. हालेलुया. त्या रात्रीच्या वेळी आपण जिवंत परमेश्वराच्या सानिध्यामध्ये असताना आपण जिवंत परमेश्वराला सांगूया, तुझे स्वभाव मला दे, तुझे हृदय मला दे, तुझी भावना मला दे, तुझे विचार मला दे. हालेलुया. 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 कारण हा परमथोर परमेश्वर आपल्या मध्ये वास करणार आहे. त्याचा माझ्यामध्ये असलेलं रगणे ते माझ्यामध्ये एक बदल घडवणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून ख्रिस्त माझ्यामध्ये वास करत आहे याची जाणीव आपण मनामध्ये ठेवू. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. अनुवाद ग्रंथामध्ये 8व्या अध्यायामध्ये सुरुवातीपासूनच्या वचनामध्ये पवित्र आत्मा आपल्याशी बोलत आहे की देवाच्या लेकरांना परमेश्वर स्वतः वाळवंटामध्ये घेऊन जात आहे. वाळवंटामध्ये त्यांना मार्गदर्शन देत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. परीक्षणामधून घेऊन जात आहे. या परीक्षणाच्या वेळी स्वतः परमेश्वर त्यांच्या सोबत आहे. हालेलुया. हालेलुया. वाळवंट हे दोन पर्याय समोर असलेली गोष्ट आहे. वाळवंटामध्ये भरपूर डेंजर आहे, धोका आहे एका बाजूने. हालेलुया. वाळवंटामध्ये दुसऱ्या बाजूने तिथे देवाचे प्रोमिसेस आणि देवाचे आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण देवासोबत आहोत, देव आपल्या बरोबर आहे म्हणून आपण जाणतो. तेव्हा कोणत्याही वाळवंटामध्ये जरी आपण आहोत तरी आपल्याला एक गोष्ट माहिती आहे. हालेलुया. माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे, म्हणून मी परमेश्वराच्या सोबत उभा राहणार. हालेलुया. परमेश्वराला सोडून पळायला निरंतर एक परीक्षण आपल्या मागे लागणार. तिथे डेंजर आहे. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज रात्री आपण झोपायला जायच्या अगोदर साक्रमेंटातले येशू बरोबर असताना येशू बरोबर विजयी जीवन जगण्यासाठी असलेल्या छोटासा एक मंत्र आपण शिकू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संत पौलानी करिंथ येथील लोकांना जेव्हा पत्र लिहिले, पहिले पत्रामध्ये 9व्या अध्यायातील 19व्या वचनामध्ये संत पौलानी अशा प्रकारे बोलले. 1 Corinthians chapter 9 verse 19. हालेलुया. काही लोकांना तरी मला मिळवायचं आहे, त्यासाठी मी सर्वांचा दास बनतो. प्रेज द लॉर्ड. संत पौलानी आपल्याला शिकवलेली गोष्ट आहे. आपल्यामध्ये दोन प्रकारचा नेचर आहे. एक स्पिरिट नेचर आहे, दुसरा बॉडी नेचर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 1 Corinthians करिंथीयांस लिहिलेले पहिले पत्र 9वा अध्याय 19वा वचन.
आता आपण सिस्टरांच्या मागे बोलूया. या वचन बोलता बोलता तुमच्यामध्ये अनेक लोकांचा कपड्याचा त्रास, अपचनाचा त्रास वगैरे बरे होणार म्हणून प्रभूने अभिवचन दिलेलं आहे. बोला. मी कोणाचा गुलाम नसताना देखील ख्रिस्ताकडे अनेकांची मने वळविण्यासाठी मी स्वतःहून सर्वांचाच गुलाम बनलो आहे. हालेलुया. सर्वांचा गुलाम बनून होईल तेवढे लोकांना ख्रिस्ताची ओळख करून देणे, ख्रिस्ताकडे घेऊन येणे. माझ्यामध्ये ख्रिस्त आहे, ख्रिस्त माझ्या ठाई आहे आणि माझ्या ठाई जो ख्रिस्त आहे तो सर्वसमर्थ परमेश्वर आहे याचा जाणीव आणि ओळख अनेक लोकांना पटवण्यासाठी मी बॉस होऊन काम होणार नाही, मी मालक होऊन काम होणार नाही. माझा मोठापणा मला बाजूला ठेवायचा आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. मला लहान होऊन, नम्र होऊन अनेकांचा सेवा करण्यासाठी गुलाम बनण्याचं मन मिळालं तर मी जिंकणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आजच्या प्रार्थनामध्ये आपण नम्रतेचा दान देवाकडे मागूया. तुमच्यामध्ये काही लोकांच्या डोक्याच्या पाठीमागच्या भागामध्ये, जिथे माझा हात आहे या भागामध्ये जर कोणाला तरी मार बसलेला आहे किंवा खूप दुखणे वगैरे आहे, त्या सर्व गोष्टीच्या बंधनातून अनेक लोकांना पवित्र आत्मा आता सोडवत आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्यामध्ये सगळ्या लोकांना आज पवित्र आत्मा सांगत आहे. उदाहरणासाठी योबाचा ग्रंथ 22वा अध्याय 24 पासूनचे वचन. हालेलुया. त्या 24 पासूनच्या वचनामध्ये देवाने आपल्याला बोललेलं आहे, तुझ्याकडे जे सोनं बिनं आहे ते तू जर फेकून द्यायला तयार झाली तर परमेश्वर तुझा सोना बनणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. तिथे पुढे बोलता बोलता पवित्र आत्मा आपल्याला सांगत आहे की जे अहंकारी आहे, जे गर्विष्ठ आहे, परमेश्वराचा प्रेम त्याला भेटणार नाही आणि तो खाली पडणार, कोसळणार, कारण अहंकार देवाला आवडत नाही. प्रेज द लॉर्ड. आपल्यातील अहंकाराचा विचार दूर होण्यासाठी प्रार्थना करू आणि आता हे वचन आपण ऐकूया. आपले जड जवाहीर कसपटासमान लेखलेस, ओफीरचे सोने नदीतले गोटे समजलास. वचन 25. सर्व समर्थाला आपले सोने आणि अमूल्य रूपे मानलेस. वचन 26. तर सर्व सामर्थ्याच्या चरणी तुला खात्रीने सुख लाभेल आणि तू देवाच्या सानिध्यात राहशील. वचन 27. तू त्याची विनवणी करशील आणि तो तुझे ऐकेल. तुला आपले नवस फेडता येतील. वचन 28. तू केलेले संकल्प सिद्धीत जातील. तुझा मार्ग प्रकाशित होईल. वचन 29. देव गर्विष्ठांचा नक्षा उतरवितो, पण दीनांचे संरक्षण करीतो. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. सोना बिनाकडे मन लावण्यापेक्षा देवाकडे मन लावणे.
हालेलुया. हालेलुया. बाकी सगळ्या उंच उंच गोष्टींपेक्षा नम्र होऊन मला माझा देव पाहिजे म्हणून बोलणे. हालेलुया. हालेलुया. कारण गर्विष्ठांना परमेश्वर कधी उभा होऊ देणार नाही, तो खाली पडणार. अहंकार जिथे आहे तिकडे बाकी सगळे पाप पोचणार म्हणून आहे. एका व्यक्ती अहंकारी असेल तर जगातील सगळे पाप त्याच्या हातून घडणार. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. आपण आपल्या अहंकारी बोलणे, अहंकारचे शब्द सगळं दूर करून विनम्र स्वभावामध्ये देवाची सेवा, माणसांची सेवा, या गोष्टी आपल्या हातून घडवते. Praise the Lord. Praise the Lord. आता आपण साक्रमंडातील येशूचा आशीर्वाद घेऊया. मी राजेश मचाडो नंदाकारवरून आलेलो आहे. माझी मिसेस नेरिना मचाडो या झेडपी टीचर आहेत. आम्हाला 2 साक्ष द्यायचे आहेत आणि बऱ्याच दिवसापासून ते आमच्या मनात आहेत. आम्ही एक दिवस अमलाश्रमला येऊ आणि ह्या साक्ष देऊ असा आमचा खूप विचार चाललेला आणि शेवटी तो आनंदाचा क्षण आला. आम्हाला संधी मिळाली. आम्ही या आश्रमात आहोत रिट्रीटसाठी. तर त्या 2 साक्ष मला आता द्यायचे. पहिली साक्ष, कोरोनानंतर 15 जून 2022 हिच्या शाळेचा पहिला दिवस. ही जिल्हा परिषद टीचर आहे आणि आम्ही 4 व्हीलरने मी हिला अहमदाबाद हायवेवरून घेऊन जात होतो शाळेत. हिची शाळा चारोटीला आहे, हायवेवर, सगळ्यांना माहिती असेल. तर तिथे जात असताना मनोर सोडल्यानंतर माझ्या 4 व्हीलरला काय झालं काही कळलं नाही आणि माझा कंट्रोल सुटला. माझ्या हातातून माझी गाडीचा ताबा सुटला. मी एका साईडला गाडी खेचली, परत ती गाडी त्या साईडला आली आणि आमची गाडी काही व्हायच्या आत जाऊन मध्ये जो डिवायडर असतो त्याच्यामध्ये अशी उभी राहिली ड्रायव्हरच्या साईडने. तीच गाडी ह्या रस्त्यावर पलटली असती किंवा डिवायडरच्या त्या बाजूला गेली असती तर काय झालं असतं आम्हाला माहीत नाही. तेव्हा माझी नजर गेली. नेरिनाच्या हातात रोजरी आहे आणि ती माळू कुमारी मरिया बोलत आहे आणि संरक्षणाची प्रार्थना आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आम्हाला एकही खर्चट किंवा थोडीशी खर्चट पण आमच्या अंगावर आली नव्हती. कुठलीही जखम झाली नव्हती. अचानक आमच्या बाजूला 10-20 माणसं गोळा झाली. 20-25 कार थांबल्या. आम्ही अलगदपणे आम्हाला बाहेर घेण्यात आलं आणि तेथे आम्हाला बसवण्यात आलं. देवाची कृपा, अंमलाईची कृपा, आम्हाला एकही खर्चट आली नव्हती. तो खूप भयंकर प्रसंग होता आणि त्या प्रसंगात आमचा जीव सुद्धा गेला असता. त्याबद्दल आम्ही अंमलाच्या आणि दुसरी साक्ष, 17 डिसेंबर 2023 मी आणि माझी मिसेस दातांच्या डॉक्टराकडे नालासोपारला जात होतो आणि जाताना एका स्पीड ब्रेकरवरनं आम्ही उडलो, पण त्याच्यात काही झालं नाही. पण दुसऱ्या स्पीड ब्रेकरवरनं जेव्हा माझी मिसेस माझ्या मागे बसली होती ती 4 फूट उडाली आणि ती खाली पडली. तिच्या मांडीला थोडं लागलं पण बाकीचं तिला काही त्रास झालेला नाही आणि हा अपघात 2 दिवसात तिच्या जखमा बरा झाला. तर ही दुसरी साक्ष मी देतो. प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. अनेकांच्या डोळ्याला जे तकवा येत आहे
ते प्रभू दूर करत आहे. डोळ्याला येशू रोशनी देत आहे, डोळ्याला प्रकाश देत आहे, डोळ्याला बरेपणा देत आहे. काही लोकांचा ऍसिडिटीचा त्रास येशूने पूर्णपणे दूर केलेला आहे. संधिवाताचा संबंधातील त्रास अनेकांचा प्रभूने दूर केलेला आहे. तुटलेले संबंध अनेकांचा परमेश्वर परत एकदा जुळवून देत आहे. मणक्याचा गॅप येशू जुळवून देत आहे. जीवनामध्ये खूप गोंधळून गेलेले काही तरुण लेकरांना माता मरियाच्या विशेष मध्यस्थीने एक दैवी अनुभव आणि आशीर्वाद मिळत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अनेकांना प्रभू सांगत आहे, सावधगिरी जीवनामध्ये गरजेचं आहे. की सावधगिरी आपण ठेवायची, बिनधास्त होऊन होत नाही. कारण पवित्र संस्काराला हालेलुया. आपण टाळ्या वाजवत हालेलुया. कारण पवित्र संस्काराला पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्यांचे गौरव असो. परम पवित्र संस्काराला पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्यांचे गौरव असो. परम पवित्र संस्काराला पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्यांचे गौरव असो. कोणाच्या तरी एका कानाने ऐकू येत नव्हता, ते कान देवाने आता उघडलेला आहे. हालेलुया. ज्यांना हे अनुभव आलेला आहे, ज्यांना अनुभव आलेला आहे, हात वर करू शकताय. असे कोण आहे का ज्यांच्या एका कानाने कमी ऐकू येत होते, आता ऐकण्याच्या क्षमता वाढली, असे कोणाला अनुभव असेल तर हात वर करा. कोणाला तरी एका कानाने आता ऐकू जास्त येत आहे, असे अनुभव कोणाला आला तर हात वर करा. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. कोणाच्या तरी कानाला ऐकू आता ऐकू येत आहे. टाळ्या वाजत आपण देवाचा गौरव करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. बेंबीच्या वरच्या भागातील एक त्रास कोणाचा तरी प्रभू आता नाहीसा करताय. हालेलुया. डोळ्यांना अंधुक दिसत होते, असे कोणाच्या तरी डोळ्याचा दृष्टी प्रभूने आता वाढवून दिलेला आहे. कोणाच्या तरी घशाच्या एका साइडनी काहीतरी एक त्रास तक्रार होता, जरा बळजबरीत झाल्यासारखा होता, त्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. आपण टाळ्या वाजवत हालेलुया. परम पवित्र संस्काराला प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.